स्वतःच्या वाटेला आलेलं परंपरेने कर्म करावं, शक्य होईल तेवढं भगवंताचं तुकोबारे भजन करायचे, नामचिंतन करायचे आणि घराण्याची परंपरा म्हणून महाजनगीचा व्यवहार तुकोबाराय पाहत होते. आळंदी पंढरीची वारी तुकोबारायच्या जीवनातला क्रम होता. शुद्ध वारीला पंढरीला, वद्य वारीला आळंदीला जावं, शक्य होईल तेवढं नामचिंतन करावं, भजन करावं, हा महाराजांच्या जीवनातला नित्यक्रम होता. तुकोबाराय असंच एकदा वारी करत असताना वाटचालीमध्ये भजन केलं. संध्याकाळी भजन झालं आणि भजन करून महाराज झोपले. झोपेमध्ये महाराजांना स्वप्न पडलं. स्वप्न कधी पडतं? तुमच्याकडे झोपेतच पडतं ना. हा, तसं महाराज झोपले आणि तुकोबारायला झोपेमध्ये स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये प्रत्यक्ष भगवान संत शिरोमणी नामदेव महाराजांनी. आता आपल्यालाही स्वप्न पडतात, पण आपल्या स्वप्नात संत देव येत. आता आपल्या स्वप्नात कोण येतं हे कीर्तनात सांगायसारखं आणि सांगतही नाही. तुम्हाला माहिती तुमच्या स्वप्नात काय येतं. इथं प्रत्यक्ष तुकोबारायच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथ आणि संत शिरोमणी नामदेव महाराज आले आणि स्वप्नामध्ये येऊन नामदेवरायांनी तुकोबारायला जाग केलं. महाराज उठा, जागे व्हा. नामदेव केले स्वप्नामागे जागे. नामदेव केले स्वप्नामागे जागे. पण एकट्याने नाही, सवे पांडुरंगे येवनिया, त्यांच्या बरोबर भगवानही होते. स्वप्नामध्ये उठवलं नामदेवरायांनी आणि उठवल्यानंतर तुकोबाराय जागे झाले. तुकोबाराय म्हणतात, काय काम आहे? आता आपल्याला जर एखाद्याने उठवलं रात्रीचं, हो उठा, हो जागे व्हा, आपण उठल्याबरोबर का काय काम आहे असं म्हणतो की नाही? तसं तुकोबारायला जाग केलं. नामदेव केले स्वप्नामागे जागे, सवे पांडुरंगे येवनिया. आणि तुकोबाराय विचारतात, काय काम आहे? त्यावेळेला नामदेवराय काहीच बोलले नाही. त्यावेळेला नामदेवराय काहीच बोलले नाही, फक्त उठवायचं काम केलं. आणि भगवान बोलू लागले, काम काहीच नाही, आम्ही सांगितलं तेवढं काम करा. काय काम आहे तुमचं? सांगितले काम करावे, भगवान म्हणतात काम काहीच नाही, तुम्ही कवित्व करा. तुम्ही काय करा? त्यावेळेला तुकोबारायांनी प्रश्न भगवंताला केला, मी का कवित्व करू? आता त्यावेळेला भगवंतानी का कवित्व करायचं त्याचं कारण सांगितलं. भगवान म्हणतात, असंच पूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पुंडलिकरायाच्या समोर नामदेवरायांनी वाल्मिकीचं चरित्र ऐकलं. कोणाचं? आणि नामदेवरायांनी त्या चरित्रामध्ये असं वर्णन ऐकलं की पाप्यातला पापी असलेला वाल्मिकी याने जर शतकोटी रामायण केलं. किती कोटी? हा, मग वाल्मिकी जर शतकोटी रामायण करू शकतो तर मी शतकोटी प्रमाण का करू शकत नाही? करणार ही नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली. कुठं? वाळवंटात पुंडलिकरायाच्या समोर. ऐका, ही प्रतिज्ञा करत असताना स्वतः भगवानही तिथं होते. भगवंताने सांगितलं, नामदेवराय वाल्मिकीने शतकोटी रामायण केलं पण ते युग वेगळं होतं. त्यावेळेला आयुष्याची मर्यादा वेगळी होती. तुम्ही कलियुगात हे लक्षात राहू द्या. आयुष्याची मर्यादा फक्त 100 वर्षाची. पण नामदेवराय म्हणतात, मी प्रतिज्ञा केली, मी प्रमाणात एवढी करणार. किती? शतकोटी. नाविलाज झाला, प्रतिज्ञा तर केली. आणि आपली जी 108 संतांची मालिका आहे ना, संप्रदायात मान्य असलेली, किती संत? त्या 108 संतांच्या मालिकेत सगळ्यात जास्त आयुष्य लाभलं ते फक्त नामदेवरायला. 82 वर्षाचं. तेवढं आयुष्य कोण्याच संताला लाभलेलं नाही. तुकोबारायचा काल आहे 42 वर्षाचा, ज्ञानोबारायचा तर 22च. बघा, इतर संतांचा सुद्धा सगळ्यांचा कमी. संत मालिकेत सगळ्यात जास्त आयुष्य फक्त नामदेवरायला 82 वर्षाचा आयुष्य.
शेवटी भगवंताचाही नाविलाज झाला आणि भगवंताला माहित होतं हे कार्य नामदेव ऐकून शक्य होत नाही. शेवटी भगवंताने सरस्वतीला हात जोडले, विनंती केली आणि सांगितलं जा. भगवंतानी आज्ञा केली, नामदेवरायच्या जाऊन बसा. कशावर? त्याची सगळी प्रमाण आली. आता सगळे प्रमाण म्हणून नाही वेळ घेतो, वेळ कमी. आज्ञा केली जा, नामदेवरायच्या विहीवर बसा. आणि सुरुवात झाली. शेवटी आयुष्य संपत आलं. भगवंताच्याही लक्षात आलं हे आता काही शक्य होत नाही. म्हणून नामदेवरायच्या कुटुंबातील सगळ्या माणसांनी अभंगाचं लिखाण करायला सुरुवात केली. एक तर नामदेवरायच्या कुटुंबात माणसं किती? 14. आणि 14च्या 14. आता आपल्याकडे कसं असतं, जरी पारमार्थिक माणूस असला तर 1-2 माळकरी असतात त्याच्या घरात. बाकीचे जागरणावर आरत खाण्यावर चालतात बाकीचे. तसं नामदेवरायचं नव्हतं. नामदेवाचे घरी 14 जण नित्य स्मरती हरी. सगळे निष्ठावंत नामधारक होते. नामदेवरायच्या कुटुंबातील सगळ्या माणसांनी अभंगाचं लिखाण सुरू केलं. पण भगवंताच्या लक्षात आलं ते काही शक्य होत नाही. मग शेवटी भगवंतानी सुरुवात केली. कशाला? ऐका, जर नामदेवरायचा गाथा कधी वाचला असला तर लक्षात येईल. तसं नाही यायचं लक्षात. नामदेवरायच्या गाथ्यामध्ये असे काही अभंग आहेत त्याला शेवटी नामा म्हणे हे प्रमाण आलेलं नाही. आता प्रत्येक संताचा जर अभंग वाचला तर आपल्याला लक्षात येतो हा कोणाचा आहे. कशावरून? शेवटच्या. तुका म्हणे नामा जनी सावता चोखा निळा एका ज्ञानदेव म्हणे किंवा बापरखुमा. याच्यावरून लक्षात येतो कोणाचा आहे हा अभंग. नामदेवरायच्या गाथ्यामध्ये असे काही अभंग आले त्याला शेवटी काहीच म्हणे आलेलं नाही. त्याला काहीच नाही शेवटी. कधी कधी जर एखादा अभंग कीर्तनाला घेतला त्याच्यातला तर ज्यांनी कधी तो गाथाच पाहिला नाही त्यांना वाटतं हा अभंग नेमका तो नामदेवरायच्याच गाथ्यातला, पण लिखित कोणी केला? भगवंतानी. आता हे बी माहिती असलं पण चांगल्याचं ऐकलं तर होईल माहिती. सारखं तीच बाळ्या माझं वांग तीच गिरवीत बसले तर का माहित व्हायचं ढाला. भगवंतानी लिखाण केलं. 82 वर्षाचं आयुष्य नामदेवरायचं संपलं. पण आकडा पूर्ण झाला हे भगवान सांगत होते. कोणाला? तुम्ही आहेत नाही तर. मी का कवित्व करू म्हटल्यानंतर भगवंतानी सांगितलं की असं पूर्वी नामदेवरायनी वाळवंटामध्ये पुंडलिक रायाच्या समोर प्रतिज्ञा केली होती शतकोटी प्रमाण करण्याची. कुटुंबाने लिहिली. स्वतः भगवान म्हणतात मी लिखाण केलं. नामदेवरायनी 82 वर्षापर्यंत लिहिलं. पण पूर्ण आकडा झाला नाही. त्याच्यातलं जे राहिलेलं अपूर्ण वाङ्मय होतं उरले ते सेव
आपलीच आहे पहिली. ही चाल कुणाची आहे? आपलीच आहे. ही कणा तिथल्या गड्यांनी चोरलेली आहे. त्याला ठेवा आणि त्याला तो डबल वळका जोडलेला आहे. आपल्यात एकदा म्हटलं की ते आपल्या सप्त्यात राहते चाल. डबल वळका जोडला की कणा तीच जाते. हा, सांगतो तुम्हाला ती कशी येते. उरले ते शेवटी लावे तुका, उरले ते शेवटी लावे तुका. आणि जर डबल झटका दिला ना, उरले ते शेवटी लावे तुका, लावे असं केलं की ती तिकडे जाते. हा, आणि तुमच्यासारखे जरा उंच आवाजाचे जरा सिंगल उघडी आहेत ना, ते तर त्याला ते डबल एक झटका आणतात. उरले ते शेवटी लावे तुका, लावे तुका, लावे तुका. मग तर डायरेक्ट स्टेजवर जाते. ऐका, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आपण का प्लेन म्हणायची? आता कीर्तनला आलेले सगळेच गडी नेहमी कीर्तनातले असतात असं हे कधी कधी तिकडे बी जाणारे असतात. पुढं हा, काही काही वारीला गेल्यावर सुद्धा जातात तिकडे. हा, आणि मग ती तिकडे गेलेले गडी त्यांनी तिथं ऐकलेली असती आणि पुन्हा ते आपल्याला म्हणतात आता ही त्यांची म्हणले. म्हणजे आपलं ओरिजिनल खानदानी असून आपल्या मोकळ नको तो डुप्लिकेट शिक्का हाणून घ्यावा लागतो. भगवान म्हणतात उरले ते शेवटी लावे तुका, उरले ते शेवटी प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावे. त्याच्यातलं राहिलेलं जे अपूर्ण वाङ्मय ते तुकोबा आहे तुम्ही पूर्ण करा. सल्ला दिला कुणी? भगवंतानी दिला. भगवानही गेले, नामदेवराय निघून गेले आणि मग प्रत्यक्ष तुकोबराई प्रत्यक्ष जागे झाले. तर तुकोबराईच्या गळ्यामध्ये एक पवित्र तुळशीचा हार. आणि मग तुकोबराईने विचार केला की ही पांडुरंगाचीच इच्छा आहे. काय करावा? वाङ्मय कवित्व करावं. आणि ती पांडुरंगाची आज्ञा म्हणून तिथून पुढे तुकोबराईने कवित्व करायला सुरुवात केली. जे वारकरी संप्रदायाला अभिप्रेत होतो, ज्याची खरी गरज होती जीवाला उद्धाराकरता, तेच वाङ्मय तुकोबराईने अभंगाच्या रूपाने समाजाला संप्रदायाला दिलं. लक्षात ठेवा. तसं नामदेवरायच्या अभंगाचा भाव महाराज आणि तुकोबराईच्या अभंगाचा भाव सारखा आहे. भाषा सुद्धा दोन्हीच अभंगातली सारखी. ज्ञानोबराईची भाषा वेगळी, नाथांची भाषा वेगळी, निळोबराईची भाषा वेगळी, बाकीच्या संतांची सुद्धा अभंगाची भाषा वेगळी, त्याचा भाव वेगळा आहे. पण नामदेवराईच्या गाथ्यातला आणि तुकोबराईच्या गाथ्यातला भाव एक आहे. दोन्ही गाथ्यामध्ये भक्तीला प्राधान्य दिलं जास्त. कशाला प्राधान्य दिलं? त्याची दोन कारण आहेत संयुक्ती. दोन्ही गाथ्याचा भाव एक कसा, तेच राहिलेलं वाङ्मय हा गाथा आहे एक. आणि नामदेवराईचाच अवतार तुकोबराई दोन. विढाला समाजाला खरी गरज होती पण ते मिळतच नव्हतं. पण तेच महाराजांनी अभंगाच्या रूपाने तळागाळातल्या समाजाला ते वाङ्मय दिलं. अर्थात वाङ्मय समाजाला देत असताना, संप्रदायाला गाथा देत असताना तुकोबराईंनी आपल्या सर्व धर्मग्रंथाचा अगोदर अभ्यास केला होता. वेदाचा, शास्त्राचा, पुराणाचा, या सर्व ग्रंथाचा महाराजांनी अभ्यास केला होता. हे मी नाही सांगत, महाराज सांगतात. पाहिली पुराणे धांडुळली दरुषणे, तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा. तुकोबराई म्हणतात मी हे सगळं पाहिलं. पाहिली पुराणे, धांडुळलेली दरुषणे. हा, आणि तुकोबराई तर म्हटले ना वेदाचा तो अर्थ. या सर्व ग्रंथाचा महाराजांनी अगोदर अभ्यास केला. आपल्या धर्मग्रंथाचा अभ्यास केला, श्रीमद भगवद्गीतेचा. आणि या सर्व ग्रंथाचा अभ्यास अगोदर केला. अर्थात पांडुरंगाची आज्ञा म्हणून नामदेवराईचं राहिलेलं अपूर्ण वाङ्मय प्रसंगानुरूप जसा जसा प्रसंग निर्माण झाला तसं तसं ते वाङ्मय लिहायला सुरुवात केली. ऐका. त्यानंतर तुकोबराई कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजामध्ये जाऊन त्याचा, त्या वाङ्मयाचा, धर्माचा प्रचार प्रसार करू लागले. आणि तो केला. आपण आपल्या धर्माचा प्रचार प्रसार केला
बाकीचे जर इतर धर्मी आपापल्या धर्माचा प्रचार प्रसार करतात म्हणजे आपण सुद्धा केला पाहिजे. इतर धर्मी यांचे बघा, ते मला सांगितलं स्वप्नील महाराजांनी, ख्रिश्चन समाजाच्या कोणत्या महिला सुद्धा दुपारी इथे येऊन गेल्या. मग आपण आपल्याचा केला नाही पाहिजे का? तुकोबरायांनी त्या काळामध्ये धर्माचा प्रचार केला. संत साहित्याचा, वेदाचा, शास्त्राचा, पुराणाचा, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून तुकोबराय त्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार करत होते. आणि कीर्तनकाराने शास्त्राचा, पुराणाचा, वेदाचा, संत साहित्याचाच प्रचार प्रसार करावा आणि धर्माचा प्रचार करावा. इतर काहीतरी गबाळ सांगून लोकाला नादू नये, हे लक्षात ठेवा. नाही तर सारखं तेच आई बा कविता पवडा, हा जिजू 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 कवर जिजितोय बापाला आईचा जिजू 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 उंगाया. तुला संत साहित्यात काही सापड नाही का भोसडीच्या? बाप जिजूतून मनका दाखवतो कशाला कानाचा मनका. हे नालायक अवलादी आल्या हो इकडे. आता ते वनव्यात काय मित्र गारवा काहीतरी आहे. आता काहींनी बहीण आणली कीर्तनात, आता फक्त बायको आणायची राहिली कीर्तनात. मग तर आणखी मार्केट वाढेल. विठाला बहिणीचं सांगतात, बहीण भावाचं प्रेम. मग ते आमचं माझ्या बहिणीने असं केलं, माझ्या बहिणीने तसं केलं. कीर्तनात काय सांगतो तुझ्या बहिणीने तुला काय दिलं का काय केलं ते. पण आता काय कुराळी मेंढी लागली लांडग्याच्या माग असा प्रकार चाललाय सध्या. चला, काय चालला होता विषय आपला? तुकोबराय प्रचार प्रसार करत होते आणि तुकोबरायांनी त्या काळामध्ये याच वाङ्मयाचा एवढा प्रचार प्रसार केला की ती ऐका. त्या काळात घरी येऊन जर शेतात माणसं चालले किंवा शेतातून कामधंदा आटपून घरी येत असले तर रस्त्याने चालताना अभंगच म्हणत होते. माता भगिनी सुद्धा पहाटे उठून दळण दळू लागल्या तर तुकोबरायचे अभंगच म्हणत होत्या. एवढा तुकोबरायांनी त्या काळामध्ये या अभंगाचा प्रचार प्रसार केला. आणि त्याच काळामध्ये तुकोबरायांनी या काळागाळातल्या समाजाला वर हात करून एकच सांगितलं, तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल, मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्ही भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा, भक्ती करा. याच्यापेक्षा अन्य मार्गाने जाऊ नका. हा तुकोबरायांनी त्या काळामध्ये संदेश दिला. पण ऐका, तुकोबराय प्रत्येकाला सांगत होते तुम्ही भजन करा, भक्ती करा, भगवंताची शरणागती करा, नामस्मरण करा. यापेक्षा अन्य मार्गाचा विचार करू. कीर्तन प्रवचनातून तुकोबराय छाती ठोकपणाने हे समाजाला सांगत होते आणि त्याने तुमचा उद्धार होईल, अन्य कशाने उद्धार होणार. पण त्याच काळामध्ये कर्मालाच धर्म समजणारा जो वर्ग होता तो सगळा समाज तुकोबरायच्या विरोधात गेला. त्याच काळामध्ये तुकोबरायला कीर्तन प्रवचनाला प्रतिबंध होऊ लागला, अभंगाचं लिखाण करायला प्रतिबंध होऊ लागला. आणि त्याच काळामध्ये सगळ्यांची पहिली एक मिटिंग झाली वाघोलीला. पुढे झाली, सर्व ब्राह्मण समाज तुकोबरायच्या विरोधात गेला. इतरही काही पंडित मंडळी ते समाजाने ब्राह्मण नव्हते पण तुकोबरायच्या विरोधात गेले. महाराजांचं वर्चस्व सहन झालं नाही. ऐका बरं, हे सगळे मिळून दिघोला आले. आल्यानंतर तुकोबरायला बोलवलं, सांगितलं महाराज वेदाचा अर्थ तुम्हाला अभंगाच्या रूपाने मराठी भाषेत सांगण्याचा कुणी अधिकार दिला? त्यावेळेला तुकोबरायने सांगितलं ही भगवंताची पांडुरंगाची आज्ञा म्हणून मी केलंय. सखा कृपावंत वाच्या त्याची साळुंखी मंजुळ बोलतसे शिकविता धनी. अर्थात हे पांडुरंगानेच माझ्या मुखातून वधवून घेतलं, ही पांडुरंगाचीच आज्ञा आहे. आता हे बाकीच्यांना खरं वाटत होतं काय? खरं नव्हतं वाटत. त्यावेळेला सांगितलं वा म्हणे पांडुरंगाने माझ्या मुखातून वधवून घेतलं. तुमचीच तेवढी वाणी सापडली का पांडुरंगाला? बाकीचे आमच्यासारखे नव्हते कुणी. बंद करा ते, तुम्हाला अधिकार नाही, तुम्ही क्षत्रिय आहात. शेवटी नावेला झाला तुकोबरायचा. पुढे ती गाथा आणली तुकोबरायने. घ्या गुंडाळा तुमच्या हाताने. ठीक आहे, गुंडळली. घ्या डोक्यावर, घेतली. चला पुढं. नावेला झाला महाराजांचा. सांगितलं बुडवा तुमच्या हाताने. तुकोबराय बुडवणार. सांगितलं थांबा, तशा बुडवू नका, बांधा त्याला.
दगड बांधले आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये ती गाथा बुडवली. त्यावेळेला दुसरी प्रत नव्हती. नीट ऐका, दुसरी प्रत नव्हती, हे लक्षात ठेवा. काय करावं आता? ज्यांना महाराजांच्या ग्रंथाची अडचण वाटत होती, आता तो तर दगड बांधून इंद्रायणीत बुडवला, म्हणजे आता काही अडचण राहिली. जे तुकोबरायला विरोध करणारा जो घटक होता, वर्ग होता, ते अर्थात हसत मुखाने घरी गेले. महाराजांना मानणारा जो वर्ग होता, महाराजांचे काही टाळकरी होते, महाराजांचा काही शिष्य परिवार होता, ते महाराजाजवळ थांबले. महाराज घरी नाही आले. इंद्रायणीच्या तीरावरून फक्त बाजूला जाऊन बसले शिरेवर. सगळ्यांनी विनंती केली, आता महाराज हे झालं ते आपलं. तुकोबाराने सांगितलं आता परत घरी नाही येणार. घरी आहे काय आता? बरं, बाकीचे जे प्रेमाचे होते, टाळकरी होते, शिष्य परिवार होता, हे थांबले. कोणी 5 वाजेपर्यंत, कोणी दुपारपर्यंत थांबलं. मग आता निष्ठून जायला पर्याय असतो ना काहीतरी. महाराज थांबलो असतो, पण माझी वस्ती गावापासून थांबलो असतो, पण एक दिवस माणूस तर कोणी थांबलं नाही. तुकोबाराई एकटेच राहिले. आणि तुकोबाराईला काय, कोणाशी गेले सगळे. आणि त्यावेळेला तुकोबाराई भगवंताशी संवाद करू लागले. कोणाशी? आणि तुकोबाराईला तीच गरज होती. ही सगळे आणि तुकोबाराई भगवंताशी संवाद करू लागले. सांग ना पांडुरंगा, हे करण्याकरता करायला लावला होता का गाथा? तुकोबराय म्हणतात, मी माझ्या वाटेला आलेलं घराण्याचं कर्म करत होतो, कुटुंबाची व्यवस्था पाहत होतो, शक्य होईल तेवढं भजन करत होतो, नामस्मरण करत होतो, वारी करत होतो. हे वाङ्मय करायला कोणी लावलं? तू लावलं देवा. आणि तुकोबराय म्हणतात, हे सगळं काही माणूस सहज करत ऐका. एक तर परमार्थामध्ये प्रवृत्त होण्याकरता आणि परमार्थातली साधना करण्याकरता त्याला प्रेम लागतं. काय लागतं? प्रेम लागतं. आणि जे परमार्थाची साधना करण्याकरता ज्या प्रेमाची गरज असते, ते प्रेम ग्रंथ शिकून मिळत नाही, हे लक्षात ठेवा. ते देवाने दिलं तरच मिळतं. प्रेम देवाचे हे देवी देह भाव जाय देणे न धरावे मने शुद्धी देश काळाची. प्रेम हे देवाने दिलं तरच मिळतं, कारण प्रेम हे देवाकडे. भगवान म्हणतात, अर्जुना ज्याने ज्याने जे जे मागितलं, अर्जुना मी त्याला ते ते दिलं. कुणी स्वर्गाची इच्छा केली, कुणी वैकुंठाची, कुणी मोक्षाची, कुणी भौतिक विश्वातले भोग मागितले. अर्जुना मी ज्याने जे मागितलं त्याला ते ते दिलं. पण जे साजूक प्रेम सुखे, कसलं साजूक प्रेम सुखे अर्जुना, ती मी माझ्या खऱ्या भक्ताकरता जतन करून ठेवलेलं आहे. सप्रेमळा लागी ठेविले जतन भगवान म्हणतात. आलं लक्षात? तसं तुकोबराय म्हणतात, हे सगळं करण्याकरता लागतं देवा प्रेम. ते प्रेमही दिलं तू, हे करण्याची आज्ञा केली तूच, हे करायलाही तूच लावलं पांडुरंगा. आणि माझं मते बुडवलंय सुद्धा देवा तूच. कुणी बुडवलंय? करायलाही तूच लावलं. तुकोबाराने कधीच कोणावर दोष दिला नाही. बाकी ज्याचा दोष नाही, हे पांडुरंगा तू बुडवलंय. आणि जर बुडवायचं होतं, हे करायला कशा करता लावलं? तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगा याच इंद्रायणीच्या डोहामध्ये मी माझा प्रपंच बुडवलाय, पण कधी वाच्यता केली नाही मुखातून. बुडवला का नाही प्रपंच तुकोबारायने? तुकोबारायच्या घराण्यामध्ये तशी परंपरेने 400 वर्षापूर्वी सावकारकी होती. बरीच काही काही कीर्तनकार सांगतात तुकोबरायच्या जीवनामध्ये 18-20 वाचला का नाही गाथा? तो कुणाचं ऐकतो काही सांगत होता, तिथे 18-20 दारिद्र्य होतं का? अरे 350-400 वर्षापूर्वी तुकोबरायच्या घराण्यात परंपरेने सावकारकी होती. आणि वडिलाकडून ज्या वेळेला व्यवहार तुकोबरायकडे आला, त्यावेळेला सुद्धा चालू होती.
तुकोबरायचं समाजाकडे देणं होतं. पुढे दुष्काळ पडला, खायला अन्न नाही, जनावराला चारा नाही, प्यायला वेळेवर पाणी भेटत, अशी ज्या वेळेला दुर्भिक्ष अवस्था झाली आणि तुकोबराने विचार केला ज्या समाजाकडे देणं होतं ते वेळेवर देता आलं नाही. त्यामुळं समाज तुकोबराईच्या समोर रोज कीर्तनाला, प्रवचनाला, भजनाला यायला लाजू लागला की आपल्याकडून देणं देता आलं नाही आणि रोज कीर्तनाला, प्रवचनाला पुढे जाऊन बसणं बरं, त्यापेक्षा न गेलेलंच. बरेच माणसं त्याच्यामुळे येत, हा काही वाटत गेल्यावर वर्गणी द्यावा लागेल बुवा, येत नाही. तर तसं येणं बंद झालं आणि तुकोबराने तर विचार केला दुष्काळ आहे, काम धंदा नाही आणि तरी समाज कीर्तन, प्रवचनाला, भजनाला काय येत नाही. नेमकं कारण काय? कामाचे दिवस नाही, दुष्काळ आहे. उशिरा लक्षात आलं तुकोबराईच्या, अरे आपलं देणं त्यांच्याकडे आणि ते त्यांच्याकडून वेळेवर देता आलं नाही. मग समोर रोज येऊन बसण्यापेक्षा ते परमार्थापासूनच मग त्यांची प्रत्येकाची भेट घ्यायची. बाबा ठीक आहे, या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी दे, लाल कांद्यात नाही जमलं तर उन्हाळ्यात दे, हे म्हणण्यापेक्षा जी खातावणी होती ना, सावकारकीची खातावणी होती ना, तीच तुकोबराईने गुंडाळली आणि निहून डायरेक्ट इंद्रायणीच्या डोहात बुडून टाकली. म्हणजे 350 पावणे 400 वर्षापूर्वी ज्या तुकोबराईने सरसकट केली होती, किती वर्षापूर्वी? 350 पावणे 400 वर्षापूर्वी ज्या तुकोबराईने सरसकट कर्ज माफी केली होती, त्या तुकोबराईला 18 विश्व दारिद्र्य म्हणणाऱ्याला वाटावं थोडी. काय कळतं का तुला? आणि त्या काळात सरसकट केली, कोणताच निकष लावला नव्हता तुकोबराईने. आणि तुकोबराईकडे भोग नव्हते असं नाही, भोग संपन्न जीवन होतो. ते तुकोबराईने नाही सांगितलं, माझ्या निळोबराईने सांगितलं. काय म्हटलंय? भोगुनी त्या भोगात समाधान नाही, भोगात सुखप्राप्ती नाही आणि भोगात भगवत प्राप्ती नाही, हे तुकोबराईच्या लक्षात आल्यामुळं तुकोबराईने स्वतः त्या भोगाचा करून टाकला होता. काय त्याग केला, याचा अर्थ दारिद्र्य जीवन नाही. ते तुकोबराई म्हणतात पांडुरंगा तो प्रपंच मी माझा, प्रपंच बुडवलाय तो. ती खातावणी म्हणजे महाराजांचा प्रपंच होता. तुकोबराई म्हणतात तो मी बुडवला, वाच्यता केली नाही, पण राहिलेला माझा जो शुद्ध परमार्थ होता तो सुद्धा पांडुरंगा तू आज बुडवला. त्याच्यामुळं तुकोबराई म्हणतात पांडुरंगा माझी अशी अवस्था झाली, प्रपंचही बुडाला आणि राहिलेला परमार्थही गेला. दुही पेवावरी ठेवू जाता हात, होय तो आघात शरीराचा. ही माझी अवस्था झाली पांडुरंगा. प्रपंचही गेला आणि राहिलेला परमार्थही गेला. आणि जर पांडुरंगा हे तुला बुडवायचंच होतं तर हे तू करायला कशा करता लावलं? हे करण्याची आज्ञा दिली तू. हे करण्याकरता लागतं प्रेम. ते प्रेम सुद्धा दिलं तू. ऐका, प्रेम दिलं, हे अभंग करण्याची आज्ञा तू केली. प्रेम दिलं पण त्याच्या मोबदल्यात तू आमचं घेतलं हिरावून. काय झाली फेटाफेट
पांडुरंगा तू हे सगळं करण्याकरता दिलं प्रेम तू, पण त्याच्या मोबदल्यात घेतलं काय? चित्त. देवनिया प्रेम मागितले चित्त. दिलं प्रेम मागितलं, त्याच्यामुळं काय झालंय? झाली प्रेम दिलं त्याच्या मोबदल्यात काय घेतलं? त्याच्यामुळं झाली पिटापीट. तुकोबर आहे म्हणतात तुझा तर सगळ्यांनी डांगुरा पिटलाय उदार म्हणून. पुराण सांगतात तू तो उदाराचा, तुझा ऐसा कोणी न देखे उदार. हे सगळ्यांनी तुझा डांगुरा पिटला पुराणाने की तू उदार आहे म्हणून, पण दिलं प्रेम आणि घेतलं प्रेम, दिलं घेतलं चित्त. कसं म्हणायचं तुला?
उदार. तुम्हासी म्हणावे एक देशी भावे एक देशी. देतो एक आणि त्याच्या मोबदल्यात घेतो एक देवा. पण पांडुरंगा हे जर सगळं करायचं होतं, तुला जर बुडवायचं होतं, तर माझं मध्ये तू करायला लावायला नको. हा, आणि तुकोबराय म्हणतात मी माझा परमार्थ करत होतो, माझा प्रपंच सुद्धा मी करत होतो. पण त्याचं कारण असं झालं, तू प्रेम दिलं, त्याच्या मोबदल्यात चित्त घेतलं हे राहून, ते प्रपंचात राहिलं, व्यवहारात राहिलं, ते बायका पोरात चित्त राहिलं. त्याच्यामुळं प्रपंचाची अशी अवस्था झाली, प्रपंचही गेला आणि परमार्थही. तुकोबराय म्हणतात पांडुरंगा हे जर तुला करायचंच होतं तर हे करायला लावायला नको होतं एक. आणि तुकोबराय म्हणतात पांडुरंगा हे माझ्या बाबतीत आजच तुझ्याकडून घडलं असं नाही, हे मागही अनेक युगात मला हाच अनुभव आलाय तुझा. आज आलाय असं नाही, मागही 3 युगातला अनुभव माझा हाच आहे. तुकोबरायांनी तिथं बसून इंद्रायणीच्या तीरावर मागच्या 3 युगातला पुरावा सांगितलाय. किती युगातला? ऐका कोणता कोणता कधी झाला ते. तुकोबराय म्हणतात पांडुरंगा सत्ययुगामध्ये. कोणत्या युगात? सत्ययुगामध्ये ज्यानं तुझं भजन बंद केलं होतं, ज्यांनी तुझी भक्ती बंद केली, ज्यांनी नामचिंतन बंद केलं होतं, म्हणजे परमार्थातलं सगळं कर्म ज्याने बंद केलं होतं. कोणी युगात? कुणी केलं होतं? हिरण्यकश्यपूनी सगळं बंद केलं होतं. काय काय? नाम घेऊन येते देवाचे हे प्रीत हिरण्य कश्यपूचे. राज्यात कुणी भजन भक्ती करायची नाही. जर कुणी भजन भक्ती केली तर त्याला फाशीची शिक्षा. सगळं बंद झालं. भजन नाही, कीर्तन नाही, सप्ताह नाही, दिंडी नाही, पारायण नाही, काही नाही. मग त्यावेळेला तुकोबराय म्हणतात मी त्या राक्षसी कुळात अवतार घेतला. कोणाच्या कुळात? हिरण्यकश्यपूच्या कुळात. प्रल्हाद म्हणून दुसरं तिसरं कोणी नाही, तुकोबरायचे ते. कोण आहे ते? हिरण्यकश्यपूचे कुळी नामा प्रल्हाद. हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये भक्त प्रल्हाद म्हणून तुकोबरायांनी पहिला अवतार घेतला होता. ज्याने हे सगळं बंद केलं होतं तिथूनच सुरुवात केली. जिथं बिघडलंय तिथं दुरुस्त केलं पाहिजे आणि हरवलंय तिथं शोधलं. हा भगवंताचा नेम आहे. भगवान येतो चतुरातू शिरोमणी. त्याच हिरण्यकश्यपूच्या पुटी अर्थात कयादू मातेच्या उदरामध्ये तो प्रल्हादाचा गर्भ वाढत होता. आणि त्याच कालामध्ये नारदाच्याकडून उपदेश केला त्याला सत्वर उच्चार प्रल्हादी. ऐका, आणि त्या प्रल्हादाचा गर्भ कयादू मातेच्या उदरात असताना नारदाच्याकडून उपदेश केला. त्याचा परिणाम असा झाला की त्या प्रल्हादाने आईच्या उदरातून नारदाचं कीर्तन ऐकलंय. कुठून ऐकलंय? मांडवात बसून जांभळ्या देता देता बहुथाली बघता बघता नाही ऐकलं. कुठून ऐकलंय? हा, कादंबरीतली कथा नाही लावली तुमच्या समोर, नाथांनी भागवतात वर्णन केलंय त्याचं. ऐकता नारदाची गुथी जेने मद गर्भी घातली मिठी. जो जन्मला कयाधूचे पोटी भक्त जगदीठी प्रल्हाद असं वर्णन केलं. अर्थात तोच प्रल्हाद जन्माला आल्याबरोबर नामचिंतन करू लागला. ओम नारायण जय नारायण. ओम नारायण जय नामचिंतन करू लागला आणि नाम घेऊन येते देवाचे. हे ब्रीद आता कायदा मोडला. कुणी? स्वतःच्या मुलाने. हिरण्यकश्यपूने सांगितलं प्रल्हादाचं नाम घेऊ नको, पण तो निष्ठावंत नामधारक आहे, सोडायला तयार नाही. म्हणून त्याला मारण्याकरता 11 प्रयोग केले. भागवतामध्ये त्याच्या सगळ्या कथा आलेल्या आहेत. हातीच्या पायाखाली तुडवला, कडेलोट केला, सागरामध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला, विष बाजून मारण्याचा, शस्त्राने तोडण्याचा, अग्नीमध्ये जाळण्याचा, सर्पगृहामध्ये डांबण्याचा, अशी वेगवेगळे प्रयोग केले. पण काही झालं नाही. त्याचं रक्षण करणारा भगवान आहे आणि ज्याचं भगवान रक्षण करतं त्याला कोणी काही करू शकत नाही. देव राखे तया मारिल कोण न मोडे काटा हिंडताव न तळे न बुडे नोहे काही विषते हे अमृत पाही. काही झालं नाही. अनेक प्रयोग करून हा प्रल्हाद मरत नाही. म्हणून हिरण्यकश्यपू त्याच्या समोर हतबल झालेला जवळ आला आणि विचारू लागला, को कोणिया पिता
उसे प्रल्हादासी सांग ऋषिकेशी आहे कुठे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, म्हणजे हिरण्यकश्यपूने सांगितलं, विचारलं, अरे एवढे प्रयोग करून तू मरत नाही, तू ज्याच्या सत्तेवर जिवंत राहिला तो तुझा देव आहे तरी. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तो नाही कुठे, तो नाही ऐसा ठाव उरला से सर्वत्र संपूर्ण गगन जैसे अथवा देवन तेला नाना परी भरोनी उरला चराचरी. पेरू मने काष्टी पाषाणी सकळी वनमाळी जेथे. त्यांनी सांगितलं तो काष्टाते पाषाणाते वनमाळी सर्व ठिकाणी तो आहे. बर, काष्टाते हो, दगडात हो, झाडात हो, खांबात. खांबात सुद्धा आहे. मरल्यानंतर खांबावरीला मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले. तुका म्हणे आईसा खांब कडाडला ब्रह्माद चकला सत्य लोकी. अर्थात त्या खांबामधून भगवंताचा एक अवतार प्रगट झाला. तशा अवतारापैकी तो नारशी भगवंताचा, आणि तेवढाच एक अवतार असा आहे भगवंताचा 50-50. कसा आहे तो? पुढे जाऊ दे रे गड्या. विठाला विरोध करत होता. डीजे दुसऱ्याचा असेल. चल, आता गणपतीला हे म्हणलं काय तुझा उद्धार करीन का गणपती? आश्विनी यांना म्हणल्या लोकमान्य टिळकांनी हा गणपती उत्सव जे चालू केला होता. अर्थात त्यांचा हेतू पवित्र होता, वेगळा हेतू होता. कोणता? की जेणेकरून इतर कार्यक्रम नाहीत ना, गणपती उत्सवाच्या निमित्ताने का होईना 10 दिवस समाज एकत्र येईल, विचाराची देवाणघेवाण होईल, काही धर्माचं बद्दल, आपल्या धर्माबद्दल काही मार्गदर्शन त्या निमित्ताने करता येईल याच्याकरता हा काढला होता. डीजे लावून पिऊन येडगांड्यावर नाचायसाठी नव्हता लावला उत्सव. नीट आहे का? आता तुमचेच येत ना, ते काय दुसरे तिकून नाही आणलेले, तुमचेच येत, पण संस्कार नाही त्याचा परिणाम आहे. आणि पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मी तसं गणपती मंडळाच्या तसं बोलतो जास्त. कसा? आपण ज्यांचा उत्सव करतो देव पंचायतनापैकी एक देवता आहे. कोणती? गणेश. आपल्या सर्व धर्मग्रंथाची जी सुरुवात झाली त्या प्रत्येक धर्मग्रंथाच्या सुरुवातीला पहिलं नमन केलंय
संत असो, ऋषी असो, मुनी असो, अग्र पूजेचा मान आहे. कोणाला का मिळाला? मातृपितृ सेवेचं फल आहे. ते कशाचं फल आहे? मातृपितृ सेवेचं फल आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठलाही कार्यक्रम, कार्याची सुरुवात असली तर पहिलं पूजन आहे. कोणाचं? स्वयंपाक करताना सुद्धा आचारी सुपारी ठेवून पूजन करून स्वयंपाकाला सुरुवात करतो. शेतकरी मंडळी आता नाही, आता ट्रॅक्टर आले. पूर्वी चाड्यावर मूठ ठेवली तरी पहिलं म्हणायचा गणेश गणपती लागू दे शुद्धी, ही म्हणायची पद्धती होती. म्हणजे अज्ञानी माणसं सुद्धा पहिलं नाव घ्यायची. कोणाचे? आणि प्रत्येक ग्रंथाची सुरुवात करताना पहिलं नमन केलंय. कोणाचं? आगर पूजेचा मान आहे. मातृपितृ सेवेचं फल आहे. निदान मंडळातल्या गाड्यांनी आपल्या आई वडिलांना व्यवस्थित सांभाळावा. तुम्ही ज्याची पूजा करतात ना, सेवा करतात, आणि वार कार्यासाठी सांगतो, जे पंढरपूरला येतात ना, कोणाकडे जातो आपण? पांडुरंगाकडे जातो. तो पांडुरंग परमात्मा निर्गुण निराकार स्थितीत असलेलं शुद्ध ब्रह्मचैतन्य पंढरीत येऊन विटेवर उभा राहिलं. तो कोणामुळे आला? दिंड्या काढण्यासाठी नाही. कुणासाठी आलाय तो? कुंडलिका पुंडलिकाच्या भावार्थ झाला गोकुळी हुनिका. निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. कुंडलिक राया करता प्रत्यक्ष परब्रह्म तिथं आलं. अशी कोणती साधना केली होती कुंडलिक रायाने? मातृपितृ सेवा केली. कोणती सेवा आहे? आणि त्या मातृपितृ सेवेच्या ऋणातून उतराई होण्याकरता प्रत्यक्ष परब्रह्म तिथं अवतीर्ण झालं. मग वारीला येणाऱ्या गाड्यांनी बी हे ध्यानात ठेवा, आपण ज्या देव कोण्या मोबदल्यात आलाय. नाही तर म्हातारी संभळीत असला, दिंडी येत असला तर का आहे गरज? तू इथं काशी गेलेला बरा त्यापेक्षा. आणि मंडळातल्यानी तुम्हाला 10 दिवस उत्सव करायचा तर पहिला आई वडिलाची करा. काय? सेवा. आणि गणपतीला जे आवडतंय तेच करा. जर कोप झाला तर तो थांबत बघा. असलं लक्षात ठेव. प्रत्येक गणेश उत्सवामध्ये पाठीमागचा इतिहास बघा. भूकंप झाला होता. कोण्या दिवशी झालता? आजचा दिवस आहे, लक्षात ठेवा. प्लेग आला होता ना, ते बंगलात गोळा उठायचा, गडी तडाख्यातच जायचा. ते सुद्धा याच काळात आलता होता. आणि त्या पिशी तयार झाल्या ना, त्या कशाच्या होत्या? त्यांचं जे वाहन आहे ना, त्याच्यापासून निर्माण झालेल्या होत्या त्या. आणि त्याचा परिणाम आहे, जर आपण जेवढं त्याच्या विरुद्ध काही कराल त्याचा प्रायश्चित्त परिणाम भोगावाच लागत असतो. सांगायची गरज नाही. पण वेळ निघून गेली तर पुन्हा उपयोग होणार नाही. आपल्या विषयावर काय चाललं होतं आपलं मस्त? कांद्यातून चक्कर तर नाही ना हाणून आले.